नमस्कार, मी संहिता जोशी रानडे। आजच्या आपल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कालिदासाचं रघुवंशम। क इह रघुकारे न रमते, म्हणजे अर्थातच रघुवंशाचा कर्ता असणाऱ्या कालिदासाच्या लेखनामध्ये कोण रममाण होत नाही। अर्थात सगळेच रममाण होतात, इतकं त्याचं काव्य आणि इतकी त्याची लेखणी ही समर्थ आहे आणि लोकांना भुलवणारी आहे। ज्या वेळेला आपण कालिदास म्हणतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे त्याचं सप्तरंगी काव्य। संस्कृत साहित्यामध्ये कालिदासाने आपल्या या 7 काव्यांनी संपूर्ण साहित्याला चिरंतन असं सुगंधित केलं आहे आणि हा सुगंध त्याने भरभरून ठेवला आहे, तो म्हणजे या 7 त्याच्या कलाकृतींमध्ये। ह्या 7 कुपींमधली अगदी ठेवणीतली कुपी म्हणजे रघुवंशम हे त्याचं महाकाव्य। कालिदासाचा काळ हा साधारणपणे इसवी सनाचं 4 ते 5वं शतक असं मानलं जातं। तसं कालिदास स्वतःविषयी फारशी काही माहिती देतच नाही, किंबहुना संस्कृत साहित्यातील कवी आणि नाटककार हे आपल्याविषयी कुठे असं फारसं काही बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। त्यामुळे त्याची जी काही माहिती आहे ती आपल्याला त्याच्या काव्यामधून, त्याच्या कलाकृतींमधून ही पाहायला मिळते। तशा कालिदासाविषयीच्या अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत आणि खूप रंजक देखील आहेत, परंतु त्या लोककथांविषयी आपण आता त्यात शिरणार नाही आहोत। आपण डायरेक्टली साक्षात आपण रघुवंशाच्या कथेला प्रारंभ करूया, कारण त्याच्या कथाच इतक्या बोलक्या आहेत की त्यातनं कालिदासाचं एकंदर स्वभावचित्र, त्याची कल्पनाशक्ती, त्याची प्रतिभाशक्ती ही आपल्याला पदोपदी जाणवू लागते। आता रघुवंशम या नावातच सगळं आलं की रघुकुळातल्या वेगवेगळ्या राजांचं चरित्र दर्शन कालिदासाने या संपूर्ण महाकाव्यामध्ये केलं आहे। तसं पाहिलं तर एकूण 28 आपल्याला राजे यामध्ये कालिदासाने वर्णिले आहेत हे पाहायला मिळतं। त्यामुळे प्रदीर्घ असं हे काव्य जवळजवळ 19 सर्गांमध्ये विभागलं आहे। संस्कृत साहित्यामध्ये वेगवेगळ्या भागांना सर्ग अशी संज्ञा आहे। विशेषतः महाकाव्यांच्या वेगवेगळ्या भागांना सर्ग असं म्हटलं जातं। या उलट रामायणाच्या भागांना कांड असं म्हटलं जातं, महाभारताच्या भागांना पर्व असं म्हटलं जातं। तसं संस्कृत काव्यामधल्या भागांना सर्ग अशी एक संज्ञा आहे। त्यामुळे 19 सर्गांमध्ये आपल्याला या वेगवेगळ्या राजांचं वर्णन पाहायला मिळतं। रघुवंशाचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्यातली भाषा इतकी प्रगल्भ आहे असं आपल्याला जाणवतं की त्यामुळे कालिदासाने हे काव्य त्याच्या कारकिर्दीच्या एका शेवटच्या टप्प्यावरती किंवा एका प्रगल्भतेच्या टप्प्यावरती रचलं असावं की काय याची आपल्याला जाणीव होते। त्यामुळे त्याचं जे ऋतुसंहारम नावाचं काव्य, ज्यामध्ये त्यांनी एकंदर 6 ऋतूंचे भरपूर विविध रंगी आणि विविध रंगी असे सोहळे वर्णिले आहेत, ते ऋतुसंहारम हे खंडकाव्य त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याला रचलं असावं असं त्याच्या भाषेवरनं आपल्याला पाहायला मिळतं। आता रघुवंशम या महाकाव्याची जेव्हा आपण कथा बघतो त्यावेळेला या राजांच्या एकंदर भावविश्वाचं वर्णन आपल्याला त्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतं। त्यांचं पराक्रम, त्यांचं शौर्य, एकंदर त्यांचा राजकारणी स्वभाव हा कालिदासाने अगदी नेमकेपणाने टिपला आहे। आता त्यामागचं गमक काय असावं ह्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला कळतं की कालिदास हा मुळात भोज राजाच्या दरबारी होता अशी एक लोककथा प्रसिद्ध आहे। भोज राजा आणि कालिदास यांच्यामध्ये अतिशय घनिष्ठ मैत्रीपूर्ण असे संबंध होते। त्यामुळे कालिदासाला एकंदर राजकारण किंवा एकंदर राजसभेमधलं वातावरण काय असतं, राजप्रासादामध्ये कसं वातावरण असतं, कसे सगळेजण एकमेकांशी वागतात आणि एकंदर राजकीय वर्तुळातला व्यवहार काय असतो याची निश्चितपणे पूर्ण जाणीव होती हे आपल्याला कळून येतं। ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर कालिदासाचा काळ हा गुप्त काळ असं म्हटलं जातं, म्हणजे साधारणपणे इसवी सनाचं 4 ते 5वं शतक, जो की इतिहासाच्या दृष्टीने सुवर्ण काळ म्हणून प्रसिद्ध आहे। त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून कालिदास चंद्रगुप्त, समुद्रगुप्त 1, समुद्रगुप्त 2 किंवा कुमारगुप्त यासारख्या वेगवेगळ्या गुप्तराजांचं चरित्र वर्णन करतोय की काय असंही आपल्याला भासतं। कारण रघुचा दिग्विजय जो आहे तो त्याने समुद्रगुप्ताच्या दिग्विजयावरनं चित्रित केला आहे अशी आपल्याला अनेक ठिकाणी झलक मिळते। त्याचबरोबर रामाचं सुराज्य म्हणजे अर्थात रामराज्य यासाठी देखील गुप्त काळातले राजे त्याची प्रेरणा होते की काय असंही आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे कालिदासाने ह्या त्याच्या काव्यासाठी राजांचं चरित्र हा विषय निवडला, यात काही नवल नाही आणि यात काही नवखं देखील नाही। इक्ष्वाकू कुळातील राजा दिलीपापासून अग्निवर्ण या रघुकुळातल्या किंवा इक्ष्वाकू कुळातल्या शेवटच्या राजापर्यंत आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे राजे पाहायला मिळतात।
यामध्ये रामाचं चरित्र हे मोठ्या प्रमाणावरती अतिशय सविस्तर पद्धतीने कालिदासाने वर्णिलं आहे. परंतु दशरथापूर्वीचे जे दिलीप, रघु, अज ह्या 3 प्रमुख राजांचं जे चरित्र आहे त्याच्याविषयी आपल्याला अतिशय थोड्या प्रसंगांमधनं एकंदर इक्ष्वाकू कुळाची कशी परंपरा होती याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. कारण ह्या राजांचं जे चरित्र आहे ते देखील उत्तम शासनाच्या दृष्टीने आणि त्याच पद्धतीने प्रजेचं रंजन करण्यासाठी, प्रजेचं पालन करण्यासाठी हे सगळे राजे किती कटिबद्ध होते याचा आपल्याला यामधनं प्रत्ययही मिळतो. आता दशरथापासून लवकुश राजांपर्यंतचं चरित्र आपल्याला रामायणात पाहायला मिळतं. पण त्यानंतरचे जे राजे आहेत त्यांच्याविषयी आपल्याला खूप काही माहिती मिळत नाही. त्यामुळे कालिदासासाठी रामायण हा मोठा उपजीव्य ग्रंथ होता खरा, पण या इतर राजांसाठी मात्र जे काही त्याने वर्णन केलेलं आहे ते सगळं कालिदासाच्या प्रतिभेच्या मुशीतून निघालं आहे हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं. रघुवंशाची कथा ती काय हे आत्ता पाहिल्यावरती आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या सगळ्यांचं चरित्र जेव्हा कालिदास सांगतो त्यावेळेला त्यातल्या प्रमुख प्रसंगांवरती तो अधिक लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे या राजांच्या आयुष्यातल्या हायलाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातच कालिदासाने अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे, जी प्रसिद्ध देखील आहे. शिवपार्वतीला वंदन करून कालिदास रघुवंशाची सुरुवात करतो. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. वाणी आणि अर्थ यांच्यासारखे एकरूप झालेले जगाच्या पित्याप्रमाणे किंवा पालकाप्रमाणे पालन करणारे असे शिव आणि पार्वती यांना मी वंदन करीत आहे. कशासाठी? तर वाणी आणि अर्थ ह्यांच्या माझ्या काव्याच्या माध्यमातून होणाऱ्या योग्य अशा प्रतिपत्तीसाठी. प्रतिपत्ती म्हणजे ज्ञानासाठी. काव्य कशाचं असतं? वाणी आणि अर्थाने युक्त असं असतं. त्यामुळे ही वाणी आणि हा अर्थ अतिशय उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत जावा. त्यामुळे वाणी आणि अर्थाप्रमाणे एकरूप झालेले शिवपार्वती यांना मी वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद मी मागतो. अशा पद्धतीने शिवपार्वतींना वंदन करून मग कालिदासाने सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये अतिशय प्रांजळपणे हे कबूल केलं आहे की एवढे मोठे राजे, रघुकुळातले एवढे मोठे चरित्र असणारे राजे ह्यांचं वर्णन करण्यासाठी खरं तर माझी मती ही तोकडी आहे. आणि कालिदासासारखीच माझी आत्ता अवस्था झाली असं म्हणायला हरकत नाही की कालिदासाच्या रघुवंशाचं वर्णन करण्यासाठी आपली मती देखील, आपली वाणी देखील काही काही ठिकाणी तोकडी पडते. ह्या पद्धतीचं वर्णन आपल्याला कालिदास आपल्यासमोर ठेवतो. त्यामुळे सुरुवातीच्या सगळ्या श्लोकांमध्ये कालिदास म्हणतो की क्वच सूर्यप्रभवो वंशः क्वच अल्पविषया मतिः. कुठे तो सूर्यातनं किंवा सूर्यकुळातला असा वंश, सूर्यापासून जन्माला आलेला असा वंश, आणि कुठे माझी अल्पविषयक अशी मती. कारण कसं आहे मी तर ह्या प्रदीर्घ अशा सागरामध्ये छोटंसं होडकं घेऊन पोहू पाहण्याचा प्रयत्न करणारा आहे. तितीर्षुर दुस्तरम मोहाद उडुपेनास्मी सागरम. त्यामुळे जी काही चूक भूल होईल ती माफ करून द्यावी आणि जे कोणी परीक्षक आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत, वाचक आहेत, त्यांनी माझ्या या चुकीचा किंवा मी जर कुठे काही कमी पडलो असेल तर मोठ्या मनानं स्वीकार करावा आणि उत्तम पद्धतीने ह्या काव्याची परीक्षा करावी. अशा पद्धतीने तो वाचकांना आवाहन करतो आणि अतिशय विनम्रपणे सुरुवात करून एकेका राजाचं चरित्र तो हाताशी घेतो. त्यातला पहिला राजा आहे तो म्हणजे राजा दिलीप. राजा दिलीपापासून या कथेला सुरुवात होते. हा अयोध्येचा अतिशय गुणी, पराक्रमी आणि तेजस्वी असा राजा. आपल्या पत्नीसह तो वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात जात आहे. का बरं निघाला आहे तर अनेक वर्ष राज्य करूनही पुत्रवत संपूर्ण प्रजेचं पालन करून देखील तो मात्र निपुत्रिक आहे. का बरं असं असावं याच्या शोधासाठी तो वसिष्ठ ऋषींकडे आपल्या पत्नीसह जातो. एवढा पराक्रमी, तेजस्वी असा कोणीतरी पुरुष आपल्या आश्रमस्थळी आला आहे हे पाहून तिथले सगळे तापसजन जे आहेत ते आश्चर्यचकित होतात. आणि कोण बरं हा आला आहे ह्याने एकमेकांना प्रश्न विचारू लागतात. थोड्याच अवधीत त्यांना कळतं की वैवस्वत मनूच्या कुळातील राजा दिलीप, साक्षात अयोध्येचा राजा आपल्या आश्रमामध्ये आला आहे. त्यामुळे एकच सगळी लगबग सुरू होते त्याच्या आदरातिथ्यासाठी. वसिष्ठ ऋषींकडे आल्यावरती राजा दिलीप त्याच्या पत्नीसह सुदक्षिणेसह वसिष्ठांना नमस्कार करतात, वंदन करतात आणि सारी हकीकत सांगतात की तो तिथे का आला आहे.
आपल्या निपुत्रिकपणाचं शल्य ते त्याच्यासमोर बोलून दाखवतात आणि मग वसिष्ठ मुनी आपल्या अंतर्ज्ञानाने हे जाणून घेतात की का बरं राजाची ही अवस्था झाली आहे. एकदा स्वर्गात गेलेला असताना दिलीप परतत असतो त्यावेळेला मार्गामध्ये एक कामधेनू येते आणि पुत्राच्या प्राप्तीसाठी घरी जाण्याचा मोह धारण केलेला दिलीप त्या कामधेनूचा अपमान करतो आणि हे कारण जाणून कामधेनू त्याला शाप देते की तुला पुत्र होणार नाही. हे कळल्यावरती अतिशय व्यथित असा दिलीप मात्र आता संपूर्णपणे गोसेवेसाठी तयार होतो. राजा वाट पाहत असतो की ह्या शल्यातनं त्याला कधी मुक्ती मिळेल. वसिष्ठ ऋषी ही सगळी त्याला हकीकत सांगितल्यावरती म्हणतात की आमच्याच आश्रमामध्ये नंदिनी नावाची गाय आहे, तिची तू मनोभावे सेवा कर, तुला निश्चित त्याचं फल प्राप्त होईल. तितक्यात नंदिनी तिथे उभी ठाकतेच आणि मग राजा आणि सुदक्षिणा अतिशय आनंदित होऊन गोसेवेमध्ये पूर्ण दिवस रत होतात. अहर्निश अशी ती गायीची ती सेवा करू लागतात. म्हणजे एका मोठ्या अयोध्यासारख्या देशाचा किंवा राज्याचा तो राजा तो त्या वसिष्ठांच्या आश्रमामध्ये अतिशय लीन होऊन त्या गोसेवेमध्ये तत्पर राहत असतो. आणि एके दिवशी अचानक काय होतं, राजा तिला घेऊन वनात गेलेला असतो आणि तिथे अचानक नंदिनी दिसेनाशी होते. आता कुठे गेली ही नंदिनी, त्यामुळे तिच्या शोधासाठी राजा खूप ठिकाणी फिरतो. तितक्यात त्याला सिंहाच्या डरकाळीचा आवाज होतो. काहीतरी अघटित घडलं आहे या भावनेने तो तिचा शोध घेऊ लागतो आणि तितक्यात नंदिनीवर आक्रमणाच्या हेतूने बसलेला सिंह त्याच्या नजरेस पडतो. सिंहाची आणि दिलीपाची नजरानजर होते आणि त्यावेळेला सिंह त्याला म्हणतो, अरे तू काय ह्याच्यामध्ये रत झालेला आहेस, किती साधी ती गाय आहे, तिला सोडून दे, तिचा नाद सोड, मागे फिर, आता ही माझं भक्ष्य होणार. राजा दिलीप त्याला विनवतो की तू असं करू नकोस, कारण मी माझ्या गुरूंना वचन दिलेलं आहे, तिची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे तिला तू आत्ता सोडून दे. अशा पद्धतीचा त्यांच्यामध्ये वाद किंवा एक प्रकारचा संवाद घडतो आणि मग सिंह त्याच्यावरती खुश होऊन, त्याच्या एकंदर पाठपुराव्यावरती खुश होऊन सिंह नंदिनीला सोडतो आणि स्वतःचं जे खरं रूप आहे ते प्रकट करतो. तो असतो कुंभोदर नावाचा एक शिवगणातला मनुष्य. कुंभोदर जो आहे तो त्याला सगळी हकीकत सांगतो की हे जे आहे ते मी नंदिनीच्या सहाय्याने रचलं होतं आणि आम्ही तुझ्यावरती प्रसन्न झालो आहोत. नंदिनीचं तू दूध पी आणि तुला योग्य ती फलप्राप्ती होईल. हा सगळा जो प्रसंग आहे तो दुसऱ्या सर्गामध्ये येतो कालिदासाच्या रघुवंशाच्या आणि तो त्याने इतका चित्रदर्शी पद्धतीने रंगविलेला आहे की खरोखर आपल्याला ही घटना समोर घडते की काय हे पाहायला मिळतं. ह्या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत या माध्यमातून कालिदास खूप काही सांगू पाहत असतो. केवळ त्या कथा म्हणून आपल्यासमोर येत नाहीत, तर तो ह्यातनं अनेक संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू पाहत असतो की जिथे तुम्ही ज्येष्ठांचा आदर करून त्यांचा अवमान न करता जर एखादी गोष्ट कराल तर तुम्हाला त्याची फलप्राप्ती निश्चित मिळेल. ह्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणून या कथेकडे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. पुढे मग यथावकाश राजा दिलीपाला रघु नावाचा पुत्र होतो. कालिदास बघा कशा पद्धतीने रघुचं वर्णन करतोय. रघु हा राजा कसा होता, तर ज्याप्रमाणे वायूचं अग्नीला प्रज्वलित होण्यासाठी सहाय्य मिळतं त्या पद्धतीने रघु राजा आपल्या पराक्रमाने राजा दिलीपाला त्याच्या राजकारणामध्ये सहाय्यभूत होत होता. किती सुंदर उपमा आहे बघा. रघु कशा पद्धतीने पूरक होऊन आपल्या पित्याला राजाला त्या राज्यकारभारासाठी मदत करत होता आणि मग हळूहळू त्यातूनच रघु राजा म्हणून एक स्वतंत्र असा अयोध्येचा राजा म्हणून तो आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. रघुच्या चरित्रातलं अतिशय महत्त्वाचं आणि त्याच्या चरित्राला खरोखर झळाळी देणारा असा प्रसंग म्हणजे कालिदासाने रंगविलेला त्याचा अखंड भारतभर असलेला दिग्विजय. दिग्विजय ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे, कारण ती केवळ राज्य हिसकावण्यासाठी केलेली नसून धर्मपताका दाही दिशांना फडकवणे हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे राज्याच्या अभ्युदयासाठी आणि निःश्रेयस प्राप्तीसाठी केलेला जो काही विजय आहे तो म्हणजे दिग्विजय. अशाच पद्धतीचा दिग्विजय आपल्याला आदि शंकराचार्यांनी केलेला देखील पाहायला मिळतो, पण तो राज्य विस्तारासाठी नसून विचार विस्तारासाठी, ज्ञान विस्तारासाठी, धर्म विस्तारासाठी होता. त्यामुळे ही संकल्पना कालिदासाने इतक्या सुंदर पद्धतीने रघुसाठी वापरली आहे की त्याच्यावरती पूर्ण चौथा सर्ग जो आहे तो बेतलेला आहे. कालिदास म्हणतो रघुने
जसा राज्यभार स्वीकारला, जसा अयोध्येचा राज्यभार स्वीकारला, तसं त्या अयोध्येतलं वातावरण पालटून गेलं. सारं काही नवीन झालं. नवीन राजाबरोबर सगळं काही नवीन झालं. नवीन ऋतू, नवीन सोयी, नवीन सुखसुविधा आणि प्रजेमध्ये देखील नवा उत्साह संचार झाला. रघुने मग आपला मोर्चा दिग्विजयासाठी सर्वप्रथम अयोध्येच्या पूर्वेला वळवला. कालिदास म्हणतो, पूर्वेकडील सुम्ह, वंग इत्यादी प्रदेश त्याने जिंकले आणि मग तो कपिशा नदी ओलांडून कलिंगावर आक्रमण करू लागला. कलिंगाला त्याने जिंकलं आणि त्यानंतर आत्ताच्या आंध्र प्रदेशाखाली जे दक्षिण भाग आहे तिथे जाऊन हळूहळू केरळ प्रांतामध्ये त्याने प्रवेश केला. केरळ जिंकलं. त्यानंतर अपरांत म्हणजे आत्ताच्या कोकणामध्ये त्याने प्रवेश केला. तोही भाग त्याने हस्तगत केला आणि नंतर खुष्कीच्या मार्गाने जाऊन तो पारसिकांना, हूण, कंबोज इत्यादी राजांना त्याने हरवलं. त्यानंतर वरून तिथून तो हिमालयात शिरला. तिथल्या पहाडी लोकांना देखील त्याने जिंकून तो कामरूप म्हणजे आत्ताच्या नॉर्थ ईस्ट, पूर्वांचल या भागामध्ये तो शिरला आणि तिथून आसाममध्ये शिरून अशा पद्धतीने तो पुन्हा अयोध्येमध्ये आला. म्हणजे एक प्रकारे भारत परिक्रमा करून प्रत्येक राजांना हस्तगत करून, हस्तगत म्हणजे काय तर आपले सामंत करून, तिथल्या राजांना मारून नव्हे तर त्यांना सामंत करून आपल्या राज्याखाली आणून, आपल्या अंमलाखाली आणून त्याने संपूर्ण भारतभर आपली धर्मपताका रोवली. परतल्याबरोबर गंमत बघा कशी आहे. परतल्याबरोबर त्याने काय केलं तर विश्वजित नावाचा यज्ञ केला. विश्वजित यज्ञ, ज्यामध्ये त्याने काय केलं तर त्याने जी कोणती संपत्ती हस्तगत केली होती ती सगळी संपत्ती त्याने दान केली. म्हणजे ह्या राजांचं वैशिष्ट्य असं आहे की जी संपत्ती प्रजेकडून घेतली तीच संपत्ती प्रजेला समसमान पद्धतीने वाटली. दिग्विजयामागचा हाही एक हेतू आहे की जर अशा पद्धतीची आर्थिक विषमता आपल्याला दिसत असेल तर राजे जे धर्मकारणी राजे होते, जे राजकारणी राजे होते, त्यांनी अशा पद्धतीने ती संपत्ती घेतली आहे आणि प्रजेमध्ये तिचं समसमान वाटप केलेलं आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ भोगाच्या दृष्टीने हे रघुकुळातले राजे वावरत नव्हते, तर त्याग देखील तितकाच त्याच्यामध्ये समाविष्ट होता, अंतर्भूत होता. त्यामुळे तेन त्यक्तेन भुंजिताः हा जो उपनिषदामधला संदेश आहे, म्हणजे भोग कसा करावा तर त्यागपूर्वक करावा, तो संदेश या सगळ्या राजांमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो. अख्ख्या हिंदुस्थानातून ही संपत्ती गोळा करून नंतर तिचं दान करून तो तिथे संध्येला बसलेला आहे असं कालिदास सांगतो. संध्येला कसा बसलेला आहे तर मातीच्या भांड्यांमध्ये तो जल घेऊन, पाणी घेऊन संध्या करत आहे. म्हणजे एवढा मोठा राजा पण त्याच्याकडे इतर पात्र नाही आहे, तो मातीच्या भांड्यांमध्ये घेऊन करतो. अशा पद्धतीने त्याचा साधेपणा कालिदास या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला दाखवू पाहतो. आणि ही जी सगळी मिळवलेली संपत्ती होती ती कशी होती किंवा कशा पद्धतीने त्याने त्याचं वाटप केलं तर कालिदास खूप सुंदर पद्धतीने ते सांगतो की आदानम ही विसर्गंच सताम वारी मुचामिव, म्हणजे मेघ ज्याप्रमाणे समुद्रातून वाफ रूपाने पाणी घेतो आणि पुन्हा त्याचा वर्षाव पृथ्वीवरती करतो, त्याचप्रमाणे रघुने हे धन घेतलं आहे पण ते जनतेमध्येच वाटून देण्यासाठी घेतलं आहे. रघुच्या पराक्रमाची कालिदास कौत्स आणि रघु कथेतून आपल्याला योग्य अशी ओळख पटवून देतो. गुरुदक्षिणेसाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्याला हव्या असतात आणि त्यामुळे कौत्स रघुराजाकडे येतो. आपल्याकडे आलेल्या याचकाला विन्मुखी पाठवायचं नाही, आपल्याकडे आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही असा प्रण घेतलेले हे सगळे राजे. त्यामुळे रघु तात्काळ ठरवतो ह्याला जर एवढी गुरुदक्षिणा द्यायची असेल तर आपण ह्याची मदत केली पाहिजे आणि त्यासाठी साक्षात धनपती असलेल्या कुबेरावरती तो स्वारी करतो. आणि रघुराजा आपल्या राज्यावर स्वारी करणार या वार्तेनेच कुबेर घाबरू लागतो आणि तो भरपूर रत्न, माणके, हिरे आणि सुवर्ण ह्यांचा वर्षाव रघुच्या राज्यामध्ये करतो. आणि ही अशी मोठी धनराशी त्या संपूर्ण प्रजेसमोर अचानक आकाशातून कोसळते आणि त्यातनं केवळ आणि केवळ 14 कोटी सुवर्ण मुद्राच
निवडणारा कौत्स आपल्याला डोळ्यासमोर येतो. म्हणजे एवढी मोठी धनसंपत्ती असताना देखील जेवढ्याची आवश्यकता आहे तेवढंच त्यातून घेण्याची वृत्ती आपल्याला जशी राजात पाहायला मिळते तशीच आपल्याला त्याच्या प्रजेतही पाहायला मिळते. हे या रघुकुळाचं वैशिष्ट्य. म्हणून रघुचा पराक्रम आणि रघुचं हे व्यक्तिमत्व त्याच्या प्रजेमध्ये देखील झिरपलं होतं, त्याचे पडसाद तिथेही उमटले होते. हे आपल्याला या छोट्या छोट्या प्रसंगांमधनं पुन्हा कालिदास दाखवू पाहतो. याचवरून असं कळून येतं की रघुवंशम हे जे नाव आहे त्याला रघुचं का बरं नाव दिलं आपण, किंवा रघुकुळाला रघु असं का बरं म्हटलं, हे रघुच्या चरित्रातनं आपल्याला निश्चितपणे कळून येतं. रघु इतकाच वीर त्याचा पुत्र आहे राजा अज. राजा अजाविषयी आपण फार माहिती मिळवणार नाही आहोत. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे त्याचा पुत्र दशरथ, आणि मग राम, लवकुश आणि इतर सगळे राजे. आता रामराजांच्या एकंदर चरित्राविषयी आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतं, त्यामुळे पुन्हा देखील आपण रामराजांच्या कथेविषयी, प्रभू रामचंद्रांच्या कथेविषयी यामध्ये फार काही बोलणार नाही आहोत. पण त्याचा जो अखेरचा राजा होता रघुकुळातला तो म्हणजे अग्निवर्ण, आणि ह्याचं चरित्र म्हणजे केना वाटवे यांच्या शब्दात सांगायचं तर रघुकुळाला लागलेलं गालबोट होतं. म्हणजे एवढे सगळे राजे पराक्रमी, तेजस्वी, यशस्वी झाल्यानंतर शेवटचा जो राजा मात्र निपजला तो काही फार रघुकुळाला साजेसा नव्हता. मद्याने धुंद आणि विलासामध्ये रत असा हा अग्निवर्ण नावाचा शेवटचा राजा. ह्याने रघुकुळाचा किंवा ह्याने रघुवंशाचा शेवट होताना आपल्याला दिसतो. हे सगळेच इतर जे राजे आहेत ते मात्र आपल्याला अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, प्रजापालनदक्ष आणि वीर योद्धे, तत्त्वज्ञ, मर्मज्ञ असे पाहायला मिळतात. कालिदास या राजांचं वर्णन अगदी यथोचित करतो. पहिल्याच सर्गामध्ये तो सांगतो की हे रघुकुळातले राजे कसे आहेत तर जन्मापासूनच शुद्ध फल येईपर्यंत प्रयत्न करणारे, म्हणजे न्याय्य राज्य करणारे, एकछत्री अंमल गाजवणारे, स्वर्गद्वारापर्यंत आपलं सैन्य रथ नेऊन पोचवणारे, यज्ञविधी करताना याचकांचे मनोरथ पुरवणारे, अपराध्यास योग्य दंड देणारे, वेळीच सावध होणारे, दान देण्यासाठी संपत्ती मिळवणारे, वंश सातत्यासाठी गृहस्थाश्रम पत्करणारे, बाल्यात विद्याभ्यास, तारुण्यात विषयभोग, वृद्धपणी मुनिव्रत धारण करणारे आणि शेवटी आपली मर्त्य अशी तनू योग मार्गाने त्यागणारे हे सारे राजे होते. त्यामुळे अगदी 4 ते 5 श्लोकांमध्ये त्याने पूर्ण रघुराजांचं वर्णन जे आहे त्यांचं एक सामायिक वर्णन आपल्याला सुरुवातीला दिलेलं पाहायला मिळतं. आणि ही सगळीच विशेषणं रघुराजाला अगदी इत्थंभूत लागतात प्रभू रामचंद्रांप्रमाणेच. म्हणून रघुच्या नावाने हे रघुवंश. आता या सगळ्यातून, ह्या संपूर्ण राजांच्या या सगळ्या चरित्रातनं घेण्याजोग्या आपल्याला अनेक गोष्टी सापडतात. मी सगळ्या राजांचं चरित्र याच्यामध्ये वर्णिलेलं नाही आहे कारण जवळजवळ 28 राजे आहेत, परंतु ह्या सगळ्यांमधला काही एक सामायिक संदेश जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर तो हा की कालिदासाने हे चरित्र हे सगळी का बरं सांगितली तर यामागे कुठेतरी राष्ट्रवर्धनाचा आपल्याला हेतू पाहायला मिळतो की एक उत्तम राजांचं चरित्र समाजापुढे ठेवणं, आदर्श राजे कसे आहेत, कसे होऊ शकतात हे समाजाला सांगणं हा त्यामागचा उद्देश होता. हे आपल्याला पदोपदी जाणवतं. म्हणजे केवळ रघुकुळातल्या राजांची स्तुती हा त्यामागचा मुळीच उद्देश नाही आहे. तर राजधर्माचा प्राण काय आहे तर राजधर्माचा प्राण हा उत्तम राजा असणं आणि त्याचं चरित्र हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्याला वेगवेगळ्या रसांच्या माध्यमातून, मग वीररस असू दे, शृंगार रस असू दे, अद्भुत, भयानक, शांत अशा वेगवेगळ्या रसांचा वापर करून, म्हणजे अशा रसांनी युक्त वेगवेगळ्या कथांचा वापर करून कालिदासाने हे सूत्र मात्र पदोपदी पाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की या माध्यमातून समाजात योग्य अशा मूल्यांची पेरणी करणं, वैराग्य आणि भोग यांचा समतोल साधणं. म्हणजे हे सगळेच राजे भोगवादी होते, पण त्या भोगवादामध्ये वैराग्याची कायम एक जाण होती हे आपल्याला जाणवतं. म्हणजे प्रपंचात राहून वैराग्याची शिकवण आपल्याला या सगळ्या राजांच्या चरित्रातनं पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर राजा का असतो तर प्रजेसाठी असतो. प्रजा सुखे सुखम राज्ञा. हां, त्यामुळे प्रजेसाठी नित्य झटणारे राजे कालिदासाने खूप सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर उभे केले आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान. कालिदास म्हणतो तेजसाम ही वयः न समीक्षते. म्हणजे काय तर
जे तेजस्वी पुरुष असतात त्यांचं वय पाहिलं जात नाही, तर त्यांचं कर्तृत्व पाहिलं जातं. त्यामुळे ह्याचा देखील प्रत्यय त्याने आपल्याला ध्रुवसंधी नावाचा जो राजा होता, त्याचा अतिशय अल्पवयीन मुलगा होता राजा सुदर्शन, त्याच्या चरित्रातनं करून दिला आहे. राजा सुदर्शनाची गंमत अशी की खूप लहान वयामध्ये तो ध्रुवसंधीच्या जागेवरती आला, राज्यगादीवरती आला आणि वृद्ध मंत्र्यांच्या साहाय्याने, वृद्ध म्हणजे ज्ञानवृद्ध मंत्र्यांच्या साहाय्याने त्याने आपला काय म्हणतो एक प्रकारचा अंकुश जो आहे तो संपूर्ण राज्यभर वसविला, संपूर्ण राज्यभर त्याने तो स्थापिला. सो अशा पद्धतीने रघुकुळामधला अतिशय अल्पवयामध्ये राज्यभार स्वीकारलेला सुदर्शन नावाचा जो राजा आहे त्याचं देखील चरित्र कालिदासाने याच्यामध्ये वर्णिलं आहे. कालिदास म्हणतो की नीटशी अक्षर ओळख नसताना पण त्याने जो काही पराक्रम केला आहे तो निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे. अशी अफाट चरित्र, कर्तृत्व आणि एका व्यक्तीची नसून ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहेत, हे कालिदासाने याच्यामध्ये अतिशय सूचकपणे सांगितलेलं आहे. अनेक पिढ्यांचं संचित जे असतं तेच भावी पिढीला मिळत असतं. आणि याचं उदाहरण म्हणजे समर्थ रामदासांसारखी अनेक चरित्रे आहेत. असं म्हणतात समर्थ रामदास त्या पिढीमध्ये जन्माला आले कारण त्या पूर्वीच्या 25 पिढ्यांचं ते संचित होतं, त्यांची ती साधना होती, म्हणूनच रामदासांसारखं व्यक्तिमत्व त्या पिढीमध्ये जन्माला आलं. सो अशाच पद्धतीच्या रघुकुळातल्या विविध राजांचं जे काही चरित्र पाहायला मिळतं त्यामागचं मुख्य उद्देश असा आहे की त्या प्रत्येक राजाने केलेलं सत्कर्म, पराक्रम आणि धर्मासाठी, न्याय्य अशा राज्यासाठी केलेला सगळा खटाटोप. त्यामुळे केवळ हा काव्यास्वादाचा विषय नसून खूप मौलिक विचार देणारं कालिदासाचं रघुवंशम हे महाकाव्य आहे. म्हणजे काव्यास्वाद आपण घेतोच, पण त्या पद्धतीने हे जे सगळे कवी आणि नाटककार आहेत हे आपल्याला बारीक बारीक संदेश देखील देत असतात आणि तत्कालीन मूल्यांची ज्याची रुजवण किंवा ज्याची एक संतती म्हणजे काय तर सलग अशी एक मालिका, परंपरा ही आपल्याला आजही भारतीय विचारात पाहायला मिळते. ती एक मौलिक विचारांची परंपरा कालिदाससारख्या वेगवेगळ्या कवींच्या कलाकृतीतून पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितपणे रघुवंश आपण वाचावं आणि त्यामधनं जे जे काही घेता आलेलं आहे ते निश्चितपणे अनेकांना सांगावं. जे मी घेतलं किंवा मला जे जाणवलं ते मी या भागातनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.